चला नवीन मॅच कडे जाऊ। आज इथे आपण व्हाईट पिकॉक आणि त्यांचा विपक्षामध्ये थंडर वुल्स अशा दोन संघांना लढताना आपण पाहतोय। दोन सलामीचे बॅटर्स मैदानामध्ये दाखल झालेत। एका बाजूने जर बघितलं गेलं तर अथर्व आणि दुसऱ्या बाजूने अभिषेक। नॉन स्ट्रायकर अभिषेक, स्ट्रायकर एंड अथर्व आणि गोलंदाजीवरती गोलंदाज राज। नवीन मॅच, फ्रेश मॅच तयार केली जाईल। राज आहेत गोलंदाजीवरती, षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरिता। हो, पहिला बॉल हवेत खेळायचा प्रयत्न केलेला, हवेत होता, पण तदनंतर जर बघितलं गेलं तर निधव चेंडूची समाप्ती पाहायला मिळते। 10 वाजून 30 मिनिटांनी पहिला चेंडू पडला, त्यामुळे येणारे पुढचे 20 मिनिटं तुमच्याकडे आहेत 4 षटकं कंप्लीट करण्याकरिता। बोल तयार हो। इकडे जर बघितलं गेलं तर आता पंचांकडे अपील आहे आणि पंचांचा इशारा, फलंदाज होते बाद। धक्का क्रमांक पहिला, 0 या आकड्यावरती पहिला विकेट। बाहेर परतला गेला 0 आकड्यावरती। चेंडूंचा खेळ समाप्त झाला, टोटल 3, 2 डॉट आणि त्यानंतर एज लागली आणि पांडाची खूप चांगली झेल आपण पाहिली मैदानामध्ये। नवीन बॅटर नरेश, व्हाईट पिकॉक कडनं आपण खेळताना नरेशला पाहतोय। अजूनपर्यंत खातं उघडलं नाहीये, पण विकेटचा खाता उघडलाय। ओ, 1 मोर विकेट डाऊन, अजून एक धक्का बस। वनने झेल पकडली आहे आणि नवीन बॅटर तुम्हाला देखील मी विनंती करेन की आपण देखील घाईत यायचंय। नवीन बॅटर सुशील आलेत, धावा फळकावरती 0, विकेट गमावले 2, म्हणजे अजून खातं तर न उघडलं पण भोपू फोडला विकेटचा। 2 विकेट मैदानाच्या बाहेर आहेत। बोल तयार, 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला, धावा फळकावरती 0 या आकड्यावरती आहेत। हो, विकेट प्लस मेडन ओव्हर, एकदा जोरदार टाळ्या। सुपर बॉलिंग राहिली, विकेट प्लस मेडन ओव्हर आपल्याला पाहायला मिळाली आणि आय थिंक सो या स्पर्धेमधली पहिली मेडन ओव्हर आपल्याला पाहायला मिळाली। बॉलर कडनं खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आणि लगेच षटक क्रमांक दुसरा हाताळण्याकरिता आता ठाऊक आहे पांडाला की आणखी दबाव टाकायचा आहे आणि तिकडे लगेचच गोलंदाजीवरती पांडा आलेत। याला म्हणतात स्ट्रॅटेजीज बनवणं। आणि आता षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये केवलला आपण पाहतोय दुसरं षटक घेऊन 2 विकेट माघारी आहेत, 0 धावा फळकावरती। थंडर वुल्सचा अगेन्स्ट आपण व्हाईट पिकॉक हे 2 संघांना लढताना पाहतोय, जिथे नाणेफेकीचा कौल जिंकला आणि सर्वप्रथमतः क्षेत्ररक्षण करताना आपण पाहतोय। बघा 5 मिनिटं कंप्लीट झालेत आणि 5 मिनिटांमध्ये पहिलं षटक कंप्लीट झालं, त्यामुळे पांडा 20 मिनिटांमध्ये 4 षटकं कंप्लीट करायचे आहेत मित्रा। कारण की आयोजकांची देखील इच्छा नाहीये तुम्हाला पॅनलाइज करावं, पण आमच्याकडे दुसरा पर्याय देखील नाही आता।
वाईटच्या स्वरूपामध्ये एक्स्ट्रा स्वरूपामध्ये धाव येते आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 1 या आकड्यावरती श्री गणेशा करताना पुढचा बॉल पंचांचा इशारा यावेळेस नो बॉल आणि त्यानंतर अतिरिक्त धावेने धावसंख्या फलकावरती वाढेल देखील जाऊन पोहोचली गेली 2 या आकड्यावर 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला धावा फलकावरती आपण पाहतो 2 या आकड्यावर बॉल तयार पुढचा बॉल हवेत खेळले होते सरळ खेळलेले आणि त्यानंतर अगदी डाऊन दी ग्राउंड बॉल चौकार आणि चौकाराच्या मदतीने धावा फलकावरती 2 विकेट गमावताना 6 आकड्यावर सुरुवात थोडीशी लोज राहिली पण आता चौकाराच्या मदतीने कुठेतरी होप्स देखील वाढतील आणि पॉझिटिव्ह देखील मनामध्ये पॉझिटिव्हनेस देखील येईल कॉन्फिडन्स वाढेल एक सिंगल धाव फलकावरती आणि एका सिंगलच्या मदतीने धावा फलकावरती 2 चेंडूचा खेळ समाप्त 7 आहेत 2 वाईड चेंडू 1 चौकार 1 सिंगल आता प्रकारची ही परिस्थिती आपण पाहिली केवळ आपण पाहतो गोलंदाजी करताना केवळ पांडा चेंडू क्रमांक 3 ऑन साइडला खेळायचा प्रयत्न केलेला क्षेत्ररक्षक तिथे नाही आहेत आणखी एक चौकार येईल आणखी एक 4 धावा फलकावरती आपण पाहतोय टोटल 11 आकड्यावरती आहेत 2 चौकार 1 सिंगल इकडे जर बघितलं गेलं तर अभिषेकच्या माध्यमातून फेकी आली आणि तिकडे जर बघितलं गेलं राज शिंदे आपण या राज शिंदे पर्पल कॅप होल्डर आहे त्या स्पर्धेचे आतापर्यंत आणि राजला आपण लगेचच अमोल दादाच्या माध्यमातून ही पर्पल कॅप परिधान करूयात मैदानामध्ये हायस्ट विकेट टेकर आतापर्यंत राज आणि त्याला पर्पल कॅप आपण देत आहोत सुपर खेळ आणि आता ही कॅप डोक्यावरती दिसेल राजच्या 12 धावा फलकावरती 3 विकेट बघा आमच्या व्यासपीठाच्या अगदी डाव्या बाजूला साऊथ इंडियन फूड जिथे आप्पे मिळतात आणि आपल्याला कोणाला या साऊथ इंडियन फूडचा स्वाद घ्यायचा असेल तर तिकडे तुम्ही पोहोचू शकता स्वीप करायचं होतं हवेमध्ये चेंडू आहे आणि त्यानंतर एक धाव फलकावरती बनवली जाईल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती वाढती 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला धावा फलकावरती 3 विकेट गमावताना 13 या आकड्यावर करंट रन रेट तर कमी दिसतोय विकेट देखील गमावलेत आणि विकेट गमावले गेले त्याच्यामुळेच हा रन रेट कमी आहे कारण दबावात आहे सध्या व्हाईट पिकॉक पण पिकॉकची भरारी आपण पाहतोय एकदा काय त्याला भरारी मिळाली की मग तो थांबणार देखील नाहीये आणखी एक चांगला बॉल टप्पा पडला आतमध्ये आला फलंदाजाला चकवा दिला आणि तिकडे षटक क्रमांक समाप्त झाले 2 आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 6.50 म्हणजे लागली असेल तर आपले स्टॉल्स सगळे अवेलेबल आहेत तिकडे जाऊन तुम्ही विजिट करू शकता साऊथ इंडियन फूड देखील आहे तिकडे 13 धावा फलकावरती आहेत पुढचा बॉल खेळायचा प्रयत्न केला होता एक सिंगल धाव फलकावरती जाऊन पोहोचेल आणि एका सिंगलच्या मदतीने 14 धावा फलकावरती आहेत षटक क्रमांक 3 आणि 3ऱ्या षटकामध्ये अभिषेकला आपण पाहतोय ऑप्शनच्या बाहेर आणखी एक चांगला बॉल आहे की का पण पंचांचा इशारा वाईटच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव आणि अतिरिक्तच्या मदतीने धावा फलकावरती 15 टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला पण ऑप्शनच्या बाहेर इम्पॅक्ट करत होता
आणि त्याचाच मुळे वाईडच्या स्वरूपामध्ये आणखी एक धाव मिळाली आणि तिकडे धावसंख्या फलकावरती पाहतो 16. ड्राईव्ह करायचा प्रयत्न स्वतःच्या फॉलोथ्रू कलेक्ट केला आणि त्यानंतर फेकी नाही केली आणि बरं देखील झालं फेकी नाही केली. अदरवाईज लॉंग स्टॉपला चेंडू वेगाने देखील गेला असता. हो चांगला बॉल, काय टर्न झाला, सुपर टर्न. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूयात. थँक्यू. हा पहा ऍक्शन रिप्ले, टप्पा पडला आणि वा 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 काय टर्न पाहायला मिळाला. शेन वॉनची आठवण करून देणारा हा बॉल. किंवा जसं टर्न आहे, मी म्हणेन की याला टप्पा किंवा लेंथ लाईन एक चांगली सापडली तर खरं तर हा अनेक साऱ्या मोठमोठ्या बॅटर्सला नाचवू शकतो. अपसमचा बाहेर चेंडू ठेवलाय वाईडच्या स्वरूपामध्ये, आणखी एक एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावसंख्या फलकावरती 17. 4 विकेट गमावले गेलेत आणि षटक क्रमांक 3 चालू आहे. इथे ड्राईव्ह करायचा प्रयत्न केलाय, पंचांचा इशारा नो बॉल आणि त्याच्यावरती एक धाव फलकावरती आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती वाढतीये देखील. धाव फलकावरती वाढलात, नो +1. धावा फलकावरती 19. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. पुढचा बॉल पुन्हा एकदा चांगला बॉल होता, चांगला चेंडू होता आणि त्याच दरम्यान एक धाव फलकावरती बनवली जाईल आणि एका धावेच्या मदतीनं लेगबाईच्या स्वरूपामध्ये एक धाव होते आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 20 या आकड्यावर जाऊन पोहोचली गेली. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. तिसरं षटक चालू आहे. 20 धावा, 17 होता, 2 आले, 19 झाले आणि त्याच्यावरती एक घेतली. पुढचा बॉल खेळायचा प्रयत्न केला, ऑफ साईडला क्षेत्ररक्षक डीप मध्ये येत आहेत. फेकी थोडीशी लेट होती आणि त्याच दरम्यान धावा फलकावरती बनवल्या गेल्या. त्यामध्ये टोटल 2 आणि या 2 धावांच्या मदतीने धावा फलकावरती 22 आकड्यावरती. पहिल्या षटकापासून आपण पहिलं षटक जे होतं ते विकेट प्लस मेडन आलं आणि त्याच्यामुळे दबाव आला. दुसऱ्या षटकामध्ये केवळच्या विपक्षामध्ये धावा आल्या जरूर, पण तितक्या नाही दिसत जितक्या हव्या होत्या, कारण की तिसरं षटक चालू आहे. खरं तर फारसा कमी देखील धावा नाही आहेत. तुम्ही मॉर्निंग सेशनमध्ये 10, 11, 12चा ॲव्हरेजने धावा बनवण्याचा प्रयत्न करता पहिल्या 3 षटकामध्ये, आणि पहिल्या 3 षटकांचा खेळ अजून समाप्त नाही झालेला. आता इथे समाप्त होईल तिसऱ्या षटकाचा खेळ आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा फलकावरती. त्यामुळे असं समजावं लागेल की तुम्ही फक्त आणि फक्त 7 ते 8 धावा पाठीमागेत. पण लॉस कसला आहे तर तुमचे टॉप ऑर्डरचे बॅटर सगळे परतलेत. तो एक धोका आहे तुमच्याकरिता. 4 विकेट गमावले गेले, सो मिडल ऑर्डर्सवरती थोडासा दबाव असेल. जिथे पार्टनरशिप हवी होती ती विकेट माघारी परतलेत आणि जे पिच हिटर बॅटर्स आहेत ते आता सध्या मैदानामध्ये आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 चालू होईल आणि 4थ्या षटकामध्ये गोलंदाजीवरती गोलंदाज गणेश. बॉल तयार, अमय आहेत. सेकंड पहिला बॉल, पहिलाच बॉल ऑफ समचा बाहेर. एक्साच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धावा दोन्ही हाताने स्वीकार करतील व्हाईट पिकॉक. सध्या ठाऊक आहेत एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये प्रत्येक धाव महत्वाचे आहे आणि जितक्या धावा मिळतील तेवढा फायदा. धावसंख्या फलकावरती जर बघितली गेली तर 24 आकड्यावर 4 विकेट गमावताना डाव पहिला चालू आहे. पहिलं षटक प्रगतीपथावर, पहिला सत्राचा खेळ चालू आहे. इथे लो राहिलाय बॉल, समर इन डिलिव्हरी. टप्पा पडला, मग नंतर कोणताच बाउन्स नव्हता आणि तिकडे जर बघितलं गेलं तर टोटल धावा फलकावरती बनवला गेला 2 आणि या 2 धावांच्या मदतीने धावा फलकावरती 22च्या स्वरूपामध्ये 2 धावा आल्यात. फलकावरती धावा 26 पाहतोय. 4थं षटक प्रगतीपथावरती असताना 4 विकेट गमावले गेले, 26 धावा फलकावरती आहेत. प्रोजेक्टेड स्कोर जर इकडनं बघितलं गेलं तर 41 दिसतो. अशाच प्रकारची परिस्थिती चालत राहिली तर गोलंदाज तयार. पुन्हा एकदा ड्राईव्ह करायचा प्रयत्न केलाय.
क्षेत्ररक्षक तिकडनं येत आहेत फेकी करेपर्यंत दुसरा धावाची कॉलिंग रनआउटची संधी फलंदाज होतोय बाद. डोंगरी 27 वरती 5वा धक्का बसताना खूप अर्ली विकेट्स मैदानाच्या बाहेर परतले. सेट होऊन दिलं नाही एकही बॅटरला. फिल्डिंग खूप चांगली राहिली. कमालीच्या कॅचेस पकडताना आपण पाहिलं. रनआउटच्या माध्यमातून देखील एफर्ट्स टाकले गेले. बॉलिंग देखील खूप चांगली राहिली आणि त्याचाच मोह आहे सध्या तरी असं म्हणावं लागेल की थंडरवुल्स एका पुढच्या पायरीवरती आहेत. व्हाईट पिकॉकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत सध्या, पण डावपेच बदलावे लागतील व्हाईट पिकॉकला. 27 धावा फलकावरती 5 विकेट गमावताना षटक क्रमांक 4 चालू आहे आणि धावा फलकावरती जर बघितला गेलं तर टोटल 4थं षटक प्रगतीपथावरती असताना 27 आकड्यावरती. हो पुढचा बॉल यावेळेस जर बघितलं तर लेग बाईसच्या स्वरूपामध्ये एक धाव कंप्लीट केली जाते आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती वाढतात. धावा फलकावर जाऊन पोहोचला गेला 28-28 आकड्यावर. तीन चेंडूचा खेळ समाप्त झाला. 28 धावा फलकावरती आहेत. षटक क्रमांक प्रगतीपथावरती 4थं चालू असताना कमी दिसतात धावा, फार जास्त आता कमी दिसू लागल्यात. गणेश रिव्हर्स स्वीप करायचं होतं आणि त्याच दरम्यान आणखी एक डॉट बॉलची समाप्ती आणि निदाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती जर बघितला तर 28 वरती स्थगिती पाहताना पहिल्या डावाचा खेळ चालू आहे जिथे पहिलं सत्र आपण पाहतोय. 28 धावा आहेत फलकावरती. स्टेप आउट करून खेळायचा प्रयत्न केलेला, आता रनआउटची संधी असेल. आणखी एक वन मोर विकेट डाऊन. आई एक वीरा येऊ गबा तुझ्या विसेवेला, आई एक वीरा येऊ गबा तुझ्या विसेवेला, चंदनी तुझे पालखीला आगाने चेंडूचा खेळ समाप्त झाला. टोटल 5. शेवटचा अंतिम एका चेंडूचा खेळ बाकी आहे. नवीन बॅटर नागेशला पाहतोय. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. शेवटचा अंतिम चेंडू आहे. 28 धावा फलकावरती पाहतोय. प्रोजेक्टेड स्कोर 36च दिसेल. इथे खेळायचा प्रयत्न केला. आणखी एक चांगला चेंडू आणि इकडे देखील डॉट बॉलची समाप्ती आणि षटक क्रमांक 4 समाप्त झालं. थँक्यू सो मच टीम थंडरवुल्स. तुम्ही अवघ्या 18 मिनिटांमध्ये 4 षटकं कंप्लीट केले. 20 मिनिटांचा अवधी दिलेला 18 मिनिटांमध्ये कंप्लीट केले त्याबद्दल धन्यवाद. असेच सगळ्यांना कामगिरी करायची तर आपला मॅच खूप चांगल्या पद्धतीने पूर्ण होतील. पुढचा बॉल खेळायचा प्रयत्न केलाय, ड्राईव्ह केलाय. खूप वेळानंतर आज चौकार पाहायला मिळेल. 4 धावा. फलकावरती आहेत. चौकाराच्या मदतीने पहिला चेंडूवरती उत्तमच्या विपक्षामध्ये चौकार आला. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्वतः अडवतायत गोलंदाज उत्तम.
आणि तिकडे जर बघितलं गेलं तर डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल. 32-32 धावा. षटक क्रमांक प्रगतीपथावरती चालू आहे. शेवटचं अंतिम 5वं क्षेत्ररक्षक पाठीमागे अडवतायत आणि फेके करेपर्यंत एक सिंगल. तेहतीसावा फलकावरती चौथ्या क्रमांकाचा चेंडू यावेळेस आणखी एक डॉट बॉल पाहायला मिळेल. आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर येणाऱ्या पुढच्या 4 चेंडूवरती फक्त 5च धावा फलकावरती पाहायला मिळतात. बिकट परिस्थिती आहे सध्या. पुढे येऊन खेळायचा प्रयत्न केलेला आणि तदनंतर फलंदाज होतो बाद. आणखी एक धक्का, अजून एक विकेट. हे समाप्त झालं आणि आता शेवटचा अंतिम चेंडू आहे या डावातील. आणि बॅटिंग वरती स्ट्रायकर एडला आपण बॅटर पाहतो रवी. इकडे बॅटची एज आहे. धक्का बसताना आणखी एक विकेट. 8 गडी गमावताना धावा फलकावरती 33 विजयाकरिता 34-57 आहे. नेक्स्ट मॅच आपण लगेचच रेडी राहायचं. यानंतर होणारी मॅच. चला सर्व कर्णधारांना विनंती करेन की बघा तुमच्याकडे शेड्यूल ऑलरेडी तुम्हाला दिलेला आहे खूप दिवसांआधीच आणि तुम्हाला माहिती आहे कोणाची मॅच कधी आहे. त्यामुळे जसा पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होईल तुम्हाला लगेचच टॉस करता यायचं आहे. नेक्स्ट मॅच कळवा. पॅन्थर्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये रायनोज. आपण देऊया शुभेच्छा. हेड्स इज कॉल अँड इट्स हेड्स. आणि नाणेफेकीचा कौल जिंकलाय. पेंडिंग आहे डिसिजन. देऊया शुभेच्छा. मी मांडेवरांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती विराज बनवायचा. फिल्डिंग ऑल दी बेस्ट. Panthers won the toss and they selected to bowl first. मॅच कडे वळतोय. 2 सलामीचे बॅटर्स एका बाजूने गणेश आणि दुसऱ्या बाजूने सागर. सागर आहेत स्ट्रायकर एंड वरती आणि गणेश नॉन स्ट्रायकर एंडला. आणि बॉलिंग वरती षटक क्रमांक पहिला घेऊन नरेश. मॅच कडे वळूयात. टार्गेट फारसं मोठं नाहीये. आव्हान मोठं नाहीये. 34 धावा फलकावरती बनवायचे आहेत. पहिला बॉल पंचांचा इशारा इथे वाईटच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव मिळेल. आणि अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय जाऊन पोहोचली गेली. धावा फलकावरती पाहतोय टोटल 2 या आकड्यावर. एक 9 चेंडू हाताळला तदनंतर वाईट. आणि यावेळेस पहा खेळायचा प्रयत्न केला होता पण सरळ हातामध्ये चेंडू जाऊन विसावला गेला. आणि डॉटच्या स्वरूपामध्ये धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 2 या आकड्यावरती. एका चेंडूचा खेळ झालाय. पुढचा बॉल शॉर्ट मिड ऑलच्या क्षेत्रामध्ये. आणखी एक डॉट बॉल. अजून एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळेल.
आणि या निदाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती सगळी ती पाहताना यावंच पहा लॉंग स्टॉपला नसीबाने चौकार आला बॅटची कडा घेतली क्षेत्ररक्षक फंबल आणि त्यानंतर टोटल धावा 4 वर जाऊन पोहोचला गेला 3 चेंडूंचा खेळ जिथे समाप्त झाला सागर बॅटिंग करतायत पुढचा बॉल खेळायचा प्रयत्न केलेला ऑप्शनचा बाहेरचा चेंडू होता एका सिंगल धावेकरिता आणि एका सिंगलचा मदतीने धावसंख्या 7 या आकड्यावर जाऊन पोहोचली गेली पाठलाग जर बघितला गेला तर फारसा मोठा आव्हान नाहीये 34 धावांचं आव्हान आहे आणि ते पार करताना सध्या दोन्ही बॅटर्स मैदानामध्ये दिसतात लो स्कोरची मॅच आहे आणि लो स्कोरच्या मॅच मध्ये विकेट इम्पॅक्ट करतात हो टर्न झाला बॉल टर्न झाला यावर चेंडू आणि त्यानंतर निदाव चेंडूची समाप्ती 5 चेंडूचा खेळ देखील संपला आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती 7 आहेत 1 टू गो शेवटचा अंतिम एक चेंडूचा खेळ बाकी असेल या पॉवर प्लेचा गोलंदाज यार हो इथे पहा अडवायचा प्रयत्न केला आणि तिकडे जर बघितलं गेलं तर एकही धाव नाही आणि तिकडे धावसंख्या फळकावरती एका षटकाचा खेळ समाप्त झाला फळकावरती धावा पाहायला मिळतात टोटल 7 या आकड्यावरती आता विजयाकरिता जर बघितलं गेलं तर 27 धावांची गरज आहे आणि इकडनं 24 चेंडूंचा खेळ बाकी राहतोय 6.75चा अवरेज रेट म्हणजे प्रति षटकाच्या पाठीमागे 6 ते 7च्या सरासरी धावा फळकावरती बनवल्या तर मॅच हातामध्ये काबूत करता येईल आणि त्याच इंटेन्शनने पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्यात पॉवर प्ले मध्ये असं म्हणता येईल की बघा लो स्कोरची मॅच जरी असेल तरी पण वुल्स जेव्हा बॅटिंग करत होते वुल्सला देखील आपण स्ट्रगल करताना पाहिलंय मैदानामध्ये कारण की सुरुवातीचे 2 चेंडू जर बघितले गेले तर डॉट आले होते त्यानंतर जो चौकार आला तो देखील मिसफिल्डच्या जोरावरती आलेला आणि शेवटच्या अंतिम चेंडूवरती कॅच ड्रॉप देखील झाली त्यामुळे 7 धावा फलकावरती आहेत एका षटकाचा खेळ समाप्त झाला षटक क्रमांक 2 पण थंडर वुल्सचा जर विचार केला तर बॅटिंग ऑर्डर स्ट्रॉंग देखील आहे त्यांची बॅटिंग लाईनअपचा जर विचार केला तर 5वा 6वा 7वा क्रमांकावरती देखील येऊन बॅटर मोठे फटके मारू शकतात आणि पांडाची बॅटिंग देखील येणं बाकी आहे जो मॅचला अगदी सिच्युएशन नुसार खेळण्याचा अनेकदा प्रयत्न करत असतो प्रथमेश नेक्स्ट बॉल हवेत खेळायचा प्रयत्न केलेला आणि तिकडे जर बघितलं गेलं तर फळकावरती धावसंख्या 1 ने वाढेल धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली 8 या आकड्यावर एका चेंडूचा खेळ समाप्त झाला 8 धावा फळकावरती आहेत षटक क्रमांक प्रगतीपथावरती आपण 2 पाहतोय आणि गोलंदाजीवरती नागेशला पाहतो यावेळेस पुढचा चेंडू खेळायचा प्रयत्न केलेला डाऊन द ग्राउंड बॉल चाललाय चौकार धावा फळकावरती 12 या आकड्यावर जाऊन पोहोचला गेला और यावेळेस टर्न होताना पाहिला आणि त्यानंतर हलक्या गतीने खेळून काढला चेंडूला एका धावेकरिता आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय 13 आकड्यावर जाऊन पोहोचला गेला चौकाराचा बेनिफिट नक्कीच होईल नागेशच्या विपक्षामध्ये आतापर्यंत 3 चेंडू फेकले गेलेत आणि या 3 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केलेत नागेशने विकेटलेस आहेत अजून देखील ड्राईव्ह केल्या पुन्हा एक डाऊन साइडला सुशील आहे तिकडे आणि चेंडूला अडवून फेकी करेपर्यंत डायरेक्ट हिट्टर होतं एकदा फळकावरती पाहायला मिळेल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढते देखील धावा फळकावरती जाऊन पोहोचला गेला 14 या आकड्यावरती षटक क्रमांक प्रगतीपथावर 2 आणि 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला 14 धावात सागर आणि गणेश ही जोडी मैदानामध्ये तक धरून बसलेत
पुन्हा एकदा ऑप्शनचा बाहेरचा चेंडू होता, लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचले गेलेत. अभिषेक होते आणि फेकी करेपर्यंत आणखी एक सिंगल, डबल सिंगल जरी चालू राहिला तरी पण थंडर वूज हे मॅचला आपल्या पूर्णपणे कंट्रोलमध्ये करतील आणि सध्या इन कंट्रोल आहे मॅच त्यांचा. 19 मध्ये 19 फळकावरती बनवायचा, त्यामुळे मॅच फार दूर नाहीये. बॉल टू बॉल इक्वेशन आहे, पण मॅच कधी दूर होईल जेव्हा विकेट मिळतील. आणि आता इकडनं 1-2 विकेट मिळून काही जास्त फायदा नाही होणार व्हाईट पिकॉकला. मी म्हणेन की त्या गुच्छामध्ये विकेट हव्यात, कमीत कमी 2, 3, 4 विकेट अगदी एका षटकामध्ये. अशी काही गोलंदाजी एखादं मेडन ओव्हर जसं हाताळलं होतं पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं गोलंदाजाला राजने हाताळलेला, अशा प्रकारची गोलंदाजी जर केली तरच व्हाईट पिकॉक पुन्हा या मॅच मध्ये ट्रॅक वरती येतील. अदरवाईज मग मॅच फार लवकर फिनिश होऊ शकते. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि आता इकडे जर बघितलं गेलं तर 18 चेंडू आणि 19 धावांची गरज असेल. 18 चेंडू 19 इक्वेशन. बॉलिंग वरती षटक क्रमांक 30 घेऊन सुशील. तिसऱ्या षटकामध्ये आपण सुशीलला पाहतोय. 19 धावांची गरज आहे. येणारे 18 चेंडू 6.333333 हे इक्वेशन आपण पाहतोय. सुशील तयार. पहिलाच बॉल लेग स्टंपला सोडून जातोय. पंचांचा इशारा, वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावांच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतीये देखील. धावा फळकावरती आपण पाहिला टोटल 16 आकड्यावरती जाऊन पोहोचलात. यावेळेस एक धाव मात्र फळकावरती कंप्लीट केली जाईल आणि एका धावेच्या मदतीने 17 धावा आहेत. 17 मध्ये अजून 17 धावा फळकावरती बनवायच्यात. 17 चेंडू 17 धावा विजयाकरिता 17 धावांची गरज आणखी देखील असेल. हो, इथे ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक पाठीमागे आहेत, अडवतील आणि आणखी एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने 18 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. षटक प्रगतीपथावरती आपण पाहतोय. क्रमांक 30 चालू आहे आणि 18 धावा फळकावरती 16 मध्ये बनवायच्या. 16 एखादा चौकार. हो, इकडे डॉट बॉल येईल की विकेट आहे पाहावं लागेल. पण पंचांचा इशारा, रिधाव चेंडूची समाप्ती. पण टर्न खूप चांगला पाहिला मिळाला. टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली चेंडूला. सरप्राइझिंग चेंडू होता बॅटर करिता आणि काहीसा समजला नाही बॅटरला. पूर्णपणे निर्धावच्या माध्यमातून हा यष्टीरक्षकाच्याकडे पोहोचलाय. ऑन साइडला शॉट मिड ऑफला रनआउटची संधी देखील असेल, पण तिकडे आणखी एक डॉट बॉल पाहायला मिळाला. लगातार 2 डॉट आलेत आणि आता मॅचचं इक्वेशन जर बघितलं तर 14 मध्ये बनवायच्या धावा 16. अशा प्रकारचे डॉट वारंवार चेंडू हाताळावे लागतील. वाईड चेंडू नाही. एक्स्ट्रा स्वरूपात धावा आता एकही द्यायचा नाहीयेत व्हाईट पिकॉकला. आणखी एक मग मागचे 2 डॉट बॉलचा आता बेनिफिट जो मिळाला होता तो गमावला देखील, कारण की जो दबाव वाढत होता 14-16चं इक्वेशन होतं, पुन्हा 14-14 वरती जाऊन पोहोचलं गेलं. बघा, तुम्ही मेहनत घेऊन जेव्हा डॉट बॉल काढता समोरच्या संघावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न होतोय तिकडे आणि दबाव येतो देखील डॉट बॉल वरती. प्रत्येक डॉट बॉल जो आहे तो बॅटरला कुठे ना कुठेतरी पुन्हा खाली घेऊन जात असतं. पण ज्यावेळेस तुम्ही वाईड चेंडू हाताळता पुन्हा मग ट्रॅकवरती गाडी येते आणि तेच पाहायला मिळालं. आता इक्वेशन पुन्हा एकदा 14-14चं. इथे पहा, स्वीप करायचा प्रयत्न होता पण इनफिल्डला चेंडूला अडवला गेलाय. काही अशा प्रकारचा खेळ तुम्हाला दाखवावा लागेल. अशी गोलंदाजी, अशी फिल्डिंग तर मॅच तुमच्या हातामध्ये येईल. आणि लो स्कोरच्या मॅच अनेकदा फसताना आपण पाहिलंय. क्रिकेटचा विश्व इकडे काहीही घडू शकतं. ओ, स्वीप केलंय आणि त्यानंतर बॉल जाईल बाउंड्री लाईन बाहेर. खूप वेळानंतर हा संपूर्ण दबाव रिलीज करणारा चौकार. चेंडू आणि विजयाकरिता आता 10 धावांची गरज आहे. आणि बॉलिंग वरती आपण पाहतोय
अथर्व अथर्व विचारे 24 फलकावरती पाहतोय 10 धाब्यांची गरज आहे. पहिलाच बॉल इथे पहा अडवलाय आणि त्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. 11 मध्ये 9 धावा फलकावरती बनवायचं. 25 धावा फलकावरती जोडला गेला. एका चेंडूचा खेळ देखील समाप्त झाला. येणारे पुढचे 11 चेंडू 9 धावा. बोलतो यार रिव्हर्स स्वीप खेळले. क्षेत्ररक्षक तिकडे गॅप मध्ये बॉल बॉन्ड लाईन क्लिअर चौकार आणि आता मॅच देखील क्लिअर होताना पाहायला मिळेल. दहा चेंडू 5 धावा. आता मॅचचं चित्र बदललंय आणि आय थिंक सो थंडरवुल्स ही तिसरी मॅच जिंकताना दिसतील. हो या हंगामामध्ये थंडरवुल्सची सुरुवात चांगली दमदार झाली आणि आता कंटिन्यू ती सुरुवात घेऊन जातात. पहिली मॅच वॉन झाली. दुसऱ्या मॅच मध्ये देखील कमालीचं प्रदर्शन पाहायला मिळालं आणि तिसऱ्या मॅच मध्ये देखील इकडे गोलंदाजांचं कौतुक करेल आणि स्पेशली जर बघितलं गेलं तर पहिलं षटक हाताळलं होतं राज शिंदे. कारण की म्हणतात ना की तुम्हाला चांगला स्टार्ट मिळाला जर तर मग सुरुवात चांगली तर शेवट चांगलं होतं आणि ते राज शिंदेने सुरुवात चांगली करून दिलेली. त्याच्यामुळे आता शेवट देखील चांगलं होताना आपण पाहतोय. खरं तर गोड शेवट होतं असंच म्हणावं लागेल थंडरवुल्स कडनं. पण व्हाईट पिकॉकला आता या पराभवाचा विचार करावा लागेल. या पराभवामध्ये काय चुकी केली आहे, काय सिली मिस्टेक केल्यात आणि त्याच्यावरती विचार करून पुन्हा एकदा मैदानामध्ये उतरावं लागेल. आणि मी अनेकदा म्हणतोय ना की जीवनामधले प्रत्येक मॅच जे आहे ना ते एक लेसन आहे. त्या मॅच मधनं शिकणं गरजेचं आहे. कुठे चुकी घडली, कसं कमबॅक करता येईल, कसा पुनरागमन करता येईल त्याच्यावरती विचार करावा लागेल आणि पुन्हा एकदा व्हाईट पिकॉकला आपला दरारा दाखवण्याकरिता मैदानामध्ये यावं लागेल. जवळ पोस्ट मॅच प्रेझेंटेशन कडे जिथे आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक करतात, प्लेअर ऑफ द मॅचचं पारितोषिक